नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अर्थातच मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला, जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे. द्वितीयंपि तृतीयंपि, दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला, जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे. विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड, या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंद पियदसी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, बोधिसत्व, जग बदलणारा बाप माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित रमाई बुद्धविहार पुलगाव नाचनगाव परिसरातील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिकांप्रती मंगलाची कामना आणि नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, उपासक, उपासिका यांनाही मंगलाची कामना करतो. आज दिनविशेष म्हणून जनरल कर्नल मेजर सर अलेक्झांडर कनिंघम यांचा जयंती दिवस, या 23 जानेवारी हा आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महानिदेशक जनरल सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जीवन कार्यावर आणि त्यांच्या ज्यांनी ASI म्हणजे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे जे महानिर्देशक असल्यामुळे सर अलेक्झांडर कनिंघमचं अत्यंत महत्वाचं योगदान आहे, त्यांच्या जीवन संदर्भात आणि जयंतीच्या निमित्तानं हा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे ना. आज 23 जानेवारी हा जो दिवस आहे, या 23 जानेवारी या दिवशी सर अलेक्झांडर कनिंघम यांचा जन्म 23 जानेवारी 1814 मध्ये वेस्टमिनिस्टर इंग्लंड या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं एलन कनिंघम आणि त्यांचे वडील जे आहे एलन कनिंघम हे एक रायटर होते, कवी होते आणि साहित्यिक होते. आणि त्यांना एकूण जे भाऊ होते, जोसेफ कनिंघम, फ्रान्सिस कनिंघम, पीटर कनिंघम आणि त्यांना एक बहीण होती. म्हणजे 3 भाऊ आणि सर अलेक्झांडर कनिंघम यांना पकडून 4 भाऊ आणि 1 बहीण. आणि त्यांचे जे 2ही भाऊ आहे जोसेफ कनिंघम आणि पीटर कनिंघम हे सुद्धा साहित्यिक होते, इतिहासकार होते. आणि सर अलेक्झांडर कनिंघम यांनी 19 म्हणजे त्यांची जेव्हा 19 वर्षाचं त्यांचं वय होतं आणि भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश सत्ता होती त्यावेळी ते बंगाल या विभागामध्ये इंजिनियर ग्रुपचे ते प्रमुख होते, म्हणजे खऱ्या अर्थानं ते इंजिनियरच होते. आणि त्यांनी 19 वर्ष त्यामध्ये काम केलं आणि कर्नल मेजर जनरल यांनी 1861 मध्ये ते रिटायर्ड झाले इंजिनियर बंगाल ग्रुप मधून. आणि त्यानंतर या भारतामध्ये लॉर्ड कनिंग 1881 मध्ये त्यांनी पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे ज्या पुरातन उत्खनन आहे या संदर्भामध्ये लॉर्ड कनिंगन 1881 मध्ये
आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची जी सुरुवात 1861 मध्ये झाली, तर त्यांचे ते महानिदेशक म्हणून भारतीय पुरातत्व विभागाचे सर अलेक्झांडर कनिंघम म्हणून यांची निवड करण्यात आली आणि 1861 मध्ये ASI द्वारा म्हणजे या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचं निर्माण झालेलं आहे आणि त्याचे ते डायरेक्टर जनरल महानिदेशक हे सर अलेक्झांडर कनिंघम होते आणि त्यांनी या पदावर 52 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि वयाच्या 24व्या वर्षापासून हे त्या पदावर होते आणि 52 वर्ष त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे सर अलेक्झांडर कनिंघम यांनी. तर याही पूर्वी आपण इतिहास बघत असताना की महान सम्राट अशोकांनी जेव्हा तिसरी धम्म संगीती जेव्हा पाटलीपुत्र पटण्याला भरवण्यात आली होती, कुठे पाटलीपुत्र पटण्याला, जी तिसरी धम्म संगीती अत्यंत महत्वाची होती. तिसरी धम्म संगीती की ज्या तिसऱ्या धम्म संगीतीमुळे जगभर बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार झाला. पहिली धम्म संगीती राजगृहला झाली होती. दुसरी धम्म संगीती काला अशोक नावाच्या राजांनी वैशालीला घेतलेली होती. तिसरी धम्म संगीती अत्यंत महत्वाची आहे. याकरिता महत्वाची आहे कारण या तिसऱ्या धम्म संगीतीमधून खऱ्या अर्थाने बौद्ध भिक्खूंना देश विदेशामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारार्थ पाठवण्यात आलं. आणि ही तिसरी धम्म संगीती यासाठीही महत्वाची आहे की या तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये महान सम्राट अशोक यांनी तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये असं ठरविण्यात आलं की 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार, 84,000 धम्मस्तंभ आणि 84,000 धम्म शिलालेख आणि काही बौद्ध विद्यापीठांची आणि काही बौद्ध गुफांची आणि अशा प्रकारे निर्मिती त्या धम्म संगीतीमध्ये तसं तय करण्यात आलं, निर्णय घेण्यात आला आणि त्या तिसऱ्या धम्म संगीती जी आयोजित करण्यात आली होती ती अशोकाराम महाविहार पाटलीपुत्र म्हणजे आजचं पटना. तर या तिसऱ्या धम्म संगीती जी मोगली पुत्ततीस्स यांच्या नेतृत्वात घेण्यात आली होती आणि या तिसऱ्या धम्म संगीतीमुळेच या संपूर्ण जम्बूद्वीप म्हणजे आजचं पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, कझाकिस्तान, बलुचिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, इराक, मेसोपोटोमिया पर्यंत आणि इजिप्त, ग्रीस पर्यंत, रोम पर्यंत बौद्ध धम्माचा प्रचार, ब्रह्मदेश, थायलंड पर्यंत तर श्रीलंकेपर्यंत बौद्ध धम्माचा संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धम्माचा खऱ्या अर्थानं प्रचार सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये झालेला होता. आणि या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये महान सम्राट अशोकांनी 84,000 महाविहार आणि महास्तूपांची निर्मिती करण्यात आलेली होती. तर ही तिसरी धम्म संगीती यासाठी महत्वाची आहे की तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये महान सम्राट अशोकांनी धम्म यात्रा सुद्धा सुरुवात केली होती. मोगली पुत्ततीस्स त्यांचे जे धम्मदीक्षा गुरु होते त्यांच्या सोबत जाऊन त्यांनी बोधगया असेल, सारनाथ असेल, कुशीनगर असेल, जे काही बौद्ध स्थळ असेल त्या सर्व बौद्ध स्थळांची जी शोध आहे सर्वप्रथम सम्राट अशोकांनीच केला. आणि ते सम्राट अशोकांनी ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी वर्षावास केला आहे, भगवान बुद्धांचा जन्म, महापरिनिर्वाण, धम्म उपदेश, वर्षावास, तर त्या त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी स्तूप आणि महाविहार निर्माण केले. मी हमेशा सांगत असतो की सम्राट अशोकांनी शारीरिक महास्तूप, पारिभौगिक महास्तूप आणि उद्देशिका महास्तूप आणि मनोती महास्तूप आणि महाविहाराची निर्मिती सम्राट अशोकांनी केलेली होती. आणि सम्राट अशोकांनी हे जे 84,000 महाविहार महास्तूप निर्माण केले होते आणि नंतर प्रतिक्रांतीच्या काळामध्ये त्याच्यावर आक्रमण झाली, त्यांची तोडफोड करण्यात आली, त्यांना नष्ट करण्यात आलं. खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म नष्ट झाला नाही, नष्ट केला गेलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रतिक्रांतीच्या नंतर जे काही 84,000 महाविहार होते, महास्तूप होते, या संदर्भात मध्ये जेव्हा ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये येते, आपल्याला माहितच आहे की या भारतामध्ये जे शक कुशाण राजे आले होते, पल्लव राजे आले होते किंवा ग्रीक राजे आले होते, हुन राजे आले होते, हे सर्व विदेशी जरी असेल तरी त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला होता. आणि नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांचं खूप मोठं योगदान आहे की या भारतामध्ये सर अलेक्झांडर कनिंघम यांचं आगमन जर या भारतामध्ये झालं नसतं तर कदाचित आपल्याला जमिनी खालचा बुद्ध दिसला नसता.
इथे सांगत असताना मी या गोष्टीवर प्रकर्षानं सांगतो की हे दोन व्यक्ती जर भारतामध्ये आले नसते तर आपल्याला कदाचित बौद्ध धम्माचा इतिहास माहीत पडला नसता. बोधगया काय आहे, सारनाथ काय आहे, श्रावस्ती कुठे आहे, लुंबिनी कुठे आहे, कुशीनगर कुठे आहे, कौशांबी कुठे आहे, संकिशा कुठे आहे, नालंदा तक्षशिला कुठे आहे, मोगलमारी कुठे आहे, हे सगळी स्थळं आपल्याला माहीत झाली नसती. आणि म्हणून या दोन व्यक्तींचा जयंती दिवस करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या दोन व्यक्तींमुळेच सम्राट अशोक आणि तथागत बुद्ध हे या जगाला माहीत पडले. म्हणजे जगाला माहीत पडणे म्हणण्यापेक्षा भारतातल्या लोकांनाही, आता जे आपण धम्मदीक्षित झालेला आहोत, बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे, आपल्याला तरी माहित होतं का बोधगया कुठे आहे म्हणून, लुंबिनी कुठे आहे म्हणून, सारनाथ कुठे आहे म्हणून, नालंदा कुठे आहे म्हणून, हेही आपल्याला माहीत नव्हतं. आणि म्हणून हे दोन जे व्यक्ती आहे, या दोन व्यक्तीचं खूप मोठं असं एक महान काम आहे. आणि हे दोनही भारतीय व्यक्ती नाही आहे, परंतु या दोनही व्यक्तीची जयंती मोठ्या प्रमाणात मध्ये भारतामध्ये बौद्ध उपासक उपासिकांनी बुद्ध विहारामध्ये साजरी केली पाहिजे. त्यांचे फोटो सुद्धा लावले पाहिजे. आणि या दोन व्यक्तींची जयंती जर आपण साजरी केली तर त्यांच्या इतिहासाला एक उजाळा मिळेल. तर पहिली व्यक्ती म्हणजे सर अलेक्झांडर कनिंघम. तुम्हाला नाव कठीण वाटते का हे? सर अलेक्झांडर कनिंघम हे इंग्लंडचे आहे, इंग्लंडचे. आणि दुसरं नाव आहे सम्राट अशोक. या भारताला दिसलाच नसता किंवा माहीतच झाला नसता, जगाला सम्राट अशोक माहीत झाला नसता आणि भारतातल्या लोकांनाही सम्राट अशोक माहीत झाला नसता जर सर जेम्स प्रिन्सेप, नाव किती कठीण आहे, हाही सुद्धा लंडनचा व्यक्ती आहे. सर जेम्स प्रिन्सेप, हा जेम्स प्रिन्सेप जर भारतामध्ये आला नसता तर सम्राट अशोकाचा इतिहास, सम्राट अशोक कोण होता, त्यांचं काय धम्म कार्य होतं, हे आपल्याला कदाचित माहीत झालं नसतं. आता आपल्याला म्हणण्यापेक्षा जगालाही सम्राट अशोक माहीत झाला नसता जर जेम्स प्रिन्सेप भारतामध्ये आला नसता. तर जेम्स प्रिन्सेप आणि सर अलेक्झांडर कनिंघम या दोन व्यक्तींची भारतामध्ये जयंती होणं आणि बुद्ध विहारातही जयंती साजरी होणं अत्यंत महत्वाचं आहे. तर मी आजच्या जयंतीच्या निमित्तानं सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या जयंतीच्या निमित्तानं म्हणून, तर सर अलेक्झांडर कनिंघम यांची जी भेट आहे ती जेम्स प्रिन्सेप सोबत झालेली आहे. आणि जेम्स प्रिन्सेप यांनी दिल्लीमध्ये जो टोपराचा जो स्तंभलेख होता, सम्राट अशोकाचा स्तंभ, या स्तंभाच्या संदर्भात जेम्स प्रिन्सेपची खोज चालू होती. आणि म्हणून सम्राट अशोकाचा जो शिलालेख आहे टोपरा दिल्लीचा, हा भारतातल्या कोणत्याही ब्राह्मणाला वाचता आला नाही. तर जेम्स प्रिन्सेपनं काय केलं की हा जो दिल्ली टोपराचा जो शिलालेख आहे, सम्राट अशोकाचा जो स्तंभलेख आहे, त्याला बनारसच्या वाराणसीच्या ब्राह्मणांना सुद्धा आमंत्रित केलं की त्या स्तंभावर काय लिहिलेलं आहे, कुठला आदेश लिहिलेला आहे. तर त्यावेळी वाराणसीच्या ब्राह्मणांनी सांगितलं की ती का नाही, सम्राट अशोकाचा जो स्तंभ आहे दिल्ली टोपराचा, हा ही भीमाची गदा आहे आणि त्याच्यावर महाभारत लिहिलेलं आहे असं ब्राह्मणांनी सांगितलं खोटं. परंतु त्या ठिकाणी सम्राट अशोकाचा तो स्तंभ होता दिल्ली टोपऱ्याचा आणि त्याच्यावर सम्राट अशोकाच्या आज्ञा होत्या. तर ह्या सम्राट अशोकाची म्हणजे पाली प्राकृत जी भाषा आहे तिला ब्राह्मी लिपी म्हणू नये, धम्म लिपी, सम्राट अशोकाची ती पाली प्राकृत भाषा, तो सम्राट अशोकाचा शिलालेख पहिल्यांदा जर कोणी वाचला असेल तर तो म्हणजे जेम्स प्रिन्सेप. आणि जेम्स प्रिन्सेप आणि सर अलेक्झांडर कनिंघम हे सोबतच होते त्यावेळी. तर त्यांनी म्हणजे जेम्स प्रिन्सेपनी पहिल्यांदा सम्राट अशोकाचा तो शिलालेख वाचला होता. त्याच्यासाठी जेम्स प्रिन्सेप श्रीलंकेमध्ये सुद्धा गेले. तिथल्याही बौद्ध ग्रंथांमध्ये बौद्ध भिक्खूंना भेटून किंवा 3 चिनी प्रवासांची किताबं त्यांनी प्राप्त करून, श्रीलंकेचे किताब प्राप्त करून त्यांनी माहित करून घेतलं की सम्राट अशोक कोण आहे, देवानाम पियदस्सी कोण आहे. हे सम्राट अशोक देवानाम पियदस्सी या शब्दांवरून पाली प्राकृत मधल्या त्या धम्म लिपीच्या ओळी आहे, त्या सम्राट अशोकाच्या धम्म आज्ञा आहे, हे पहिल्यांदा जगासमोर आणण्याचं काम कोणी केलं? जेम्स प्रिन्सेप. लक्षात ठेवायचं आहे, जेम्स प्रिन्सेप जर नसता तर सम्राट अशोक जगाला, भारताला कळला नसता. तर जेम्स प्रिन्सेप 1799 मध्ये
तो त्याचा जन्म झाला इंग्लंडमध्ये आणि 1837 मध्ये त्यांनी एक पुस्तकही लिहिलं आहे, अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे जेम्स प्रिन्सेपचं, ते म्हणजे बनारस इलस्ट्रेटेड. हे पुस्तक खूप महत्वाचं आहे आणि ते मुद्राशास्त्री सुद्धा होते. त्यांनी टकसाळ म्हणजे जे नाणे आहे, सिक्के आहे प्राचीन, त्याच्यावर सुद्धा अभ्यास केला होता. जेम्स प्रिन्सेपचं अत्यंत महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी वैज्ञानिक उपकरणाचा सुद्धा शोध लावला होता. वापरेटोमीटर किंवा फ्ल्युओटोमीटर किंवा वजन मापण्याचं एसेबेलेस नावाचं एक वैज्ञानिक उपकरण सुद्धा त्यांनी तयार केलं होतं. आजचं जे बनारस किंवा वाराणसी, जे काशीनगर आपण ज्याला म्हणतो, वाराणसी पासून म्हणजे आजचं बनारस, वाराणसी, काशी एकच शहर आहे, तिथून 10 किलोमीटर सारनाथ आहे. तर वाराणसी शहराचा पहिला नकाशा जर कोणी तयार केला असेल तर जेम्स प्रिन्सेपनं तयार केलेला आहे. आणि म्हणून जेम्स प्रिन्सेपचं खूप मोठं योगदान आहे आणि सर अलेक्झांडरचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. तर या भारतामध्ये ब्रिटिश काळामध्ये जे काही पुरातत्वविद भारतामध्ये येऊन गेले, जे इतिहास तज्ञ होते, शिल्पविद्या तज्ञ होते आणि ते पुरातत्व विभागाचे ते कार्यरत होते. तर हे इंग्रज अधिकारी, मी प्रामुख्याने नाव कोणाचं घेतलंय, सर अलेक्झांडर कनिंघमचं आणि जेम्स प्रिन्सेप, पण इतरही अंग्रेज अधिकाऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याची नावही घेणं अत्यंत महत्वाचे आहे, ज्यांनी बौद्ध धर्माचा इतिहास आणि बौद्ध पुरातत्व जे अवशेष आहे, बुद्ध मूर्त्या आहे, महास्तूप, महाविहार जगासमोर आणण्याचं काम याही पुरातत्व इतिहासकारांनी, पुरातत्वविदांनी केलेलं आहे. त्याचं पहिलं नाव आहे विलियम जोन्स आहे, ज्यांनी 1949 ते 1794 मध्ये. दुसरा आहे कॉलिन मॅकेंजी 1753 ते 1829. त्यानंतर आहे जेम्स टॉड, कर्नल जेम्स टॉड यांनी तर भीमा कोरेगावाचा इतिहास आणि अरावली पर्वत म्हणजे राजस्थानचा प्राचीन इतिहास त्यांनी शोधलेला आहे. कर्नल जेम्स टॉड यांचं खूप मोठं योगदान आहे, जे आता अरावली पर्वत, जे मोदीच्या काळामध्ये अरावली पर्वत म्हणजे त्याचं उत्खनन त्या ठिकाणी चालू आहे. कर्नल जेम्स टॉड हा इतिहासकार, हा विदेशी इतिहासकार कर्नल जेम्स टॉड असा म्हणतो की अरावली पर्वतामध्ये जो आताचा जो अर्बुद पहाड आहे, अर्बुद पहाड म्हणजे त्याला आबू रोड एक ठिकाण आहे राजस्थानला, तिथे अर्बुद पहाडी आहे. तर जेम्स टॉड इतिहासकाराचं असं म्हणणं आहे की ती अर्बुद पहाडी नसून ते अरहत बुध पहाडी आहे. अरहत बुध वरूनच ते अर्बुद पहाडी नाव पडलेलं आहे, असं कर्नल जेम्स टॉडचं महत्व आहे. तर कर्नल जेम्स टॉड हे सुद्धा एक इतिहासकार होते आणि पुरातत्वविद होते. त्यानंतर चार्ल्स मेसन असेल किंवा अलेक्झांडर बर्न्स असेल, आणि 1761 ते 1815 मध्ये फ्रान्सचा एक पुरातत्वविद आणि इतिहासकार भारतामध्ये येऊन गेला. त्याचं नाव आहे फ्रान्सिस बुकानन, ज्यांनी बिहारचा पुरातत्वाचा इतिहास लिहिला आहे. म्हणजे बिहार मधल्या जहानाबाद जिल्ह्यातल्या सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या जगातल्या पहिल्या बौद्ध लेण्या म्हणजे बराबर नावाच्या बौद्ध गुफा ह्या बिहारमध्ये आहे. आणि बौद्ध गयेचा आणि बिहारचा संपूर्ण इतिहास फ्रान्सिस बुकानन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये ते वर्णन केलेलं आहे. फ्रान्सिस बुकानन असा म्हणतो, 1812 मध्ये तो बौद्ध गयाला आला, तर फ्रान्सिस बुकानन असा म्हणतो की मी जेव्हा बौद्ध गया महाबोधी महाविहाराला भेट दिली तर त्यावेळी सम्राट अशोकाचा मला त्या ठिकाणी राजमहाल सुद्धा दिसलेला आहे. सम्राट अशोकाची प्रांतिक राजधानी बौद्ध गया होती असं फ्रान्सिस बुकानन त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहित आहे. आणि त्यानंतर जेम्स प्रिन्सेप असेल, ब्रायन हॉटसन असेल, हा 1818 ते 1814 मध्ये आला. आणि सर अलेक्झांडर कनिंघम असेल, महाराष्ट्रामध्ये केव टेम्पल इन इंडिया म्हणजे जेम्स बर्जेस असेल किंवा जेम्स फर्ग्युसन असेल. आणि 1896 मध्ये जगाच्या समोर लुंबिनी नावाचं जे स्थळ आहे, लुंबिनी, हे लुंबिनी स्थळ जे महामायाचं जे सिद्धार्थ गौतमाचं जन्मस्थान आहे लुंबिनी मधलं, तर ह्या लुंबिनीची शोध करणारा जो इंग्रज अधिकारी आहे तो एंटोन फ्युरर आहे. 1896 मध्ये लुंबिनीचा शोध लागलेला आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जॉन मार्शल हा सुद्धा एक पुरातत्वविद होता. त्यांनी
या भारतामध्ये 49 प्राचीन बौद्ध स्थळांचं उत्खनन केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ग्रीस असेल, रोम असेल, मोहेंजोदडो असेल. मोहेंजोदडो हे सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. मोहेंजोदडोच्या प्राचीन बौद्ध महास्तूपाची म्हणजे सम्राट कनिष्काने बांधलेला मोहेंजोदडोचा महास्तूप जर जगासमोर कोणी आणला असेल आणि हडप्पाचा बौद्ध महास्तूप जर कनिष्क काळातला जगासमोर जर आणला असेल तर तो जॉन मार्शल. तर जॉन मार्शल हा सुद्धा एक पुरातत्वविद. त्यानंतर हेनरी सॉल्ट असेल किंवा मिस्टर स्पूनरच्या काळामध्ये सम्राट अशोकाची जी राजधानी आहे, राजमहाल आहे पाटलीपुत्र, तर मिस्टर स्पूनरच्या कालखंडामध्ये झालं. किंवा मग मेजर किट्टो असेल. अजंठा बौद्ध लेण्या, अजंठा बौद्ध लेण्यांचा शोध 1819 मध्ये लागला. तर अजंठा बौद्ध लेण्या ह्या जगाला माहीत झाल्या नसत्या जर जॉन स्मिथ म्हणजे अजंठा बौद्ध लेण्याची जी खोज केलेली आहे ती जॉन स्मिथ आणि रॉबर्ट गिल यांनी केलेली आहे. नंतर हेनरी कजिन्स असेल. हेनरी कजिन्सचं योगदान इतकं महत्वाचं आहे की त्यांनी पवनी बौद्ध स्तूपांची शोध लावलेला आहे. त्यानंतर व्हिन्सेंट स्मिथ असेल किंवा फेथलर असेल, फोरर असेल किंवा जोसेफ बेगलर असेल, जेम्स विल्यम असेल, स्टीव्हनसन असेल किंवा E.B. हॅरिस असेल, ज्यांनी सुलतानगंजची बुद्ध मूर्ती नेलेली आहे. आताच तुम्हाला माहित असेल पीपर हवा किंवा कपिल वस्तू, पीपर हवा, पीपर हवालाच कपिल वस्तू म्हणतात. तर पीपर हवा, कपिल वस्तू, गणवरिया आणि तिल्लोरा कोट हे जे शाक्य लोकांचे जो जनपद होतं. तर आताच तुम्हाला माहित आहे 127 वर्षानंतर भारतामध्ये जे विल्यम पेपे नावाचा एक इंग्रज अधिकारी होता, त्याचं नाव काय होतं? विल्यम पेपे यांनी बुद्धांच्या ओरिजिनल अस्थी पीपर हवा, कपिल वस्तूच्या त्या आता सध्याला दिल्लीमध्ये आणलेले आहे. तर त्याच्यामध्ये विल्यम पेपरचं खूप एक महत्वाचं उदाहरण आहे. आताच 2006 मध्ये म्हणजे तिरुपती बालाजीचं मंदिर, पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर, सोमनाथाचं मंदिर, अयप्पा मंदिर आणि भारतातले जेवढे काही जुने मंदिर आहे हे बुद्ध विहार आहे असं इंग्लंडचा इतिहासकार त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे, द इंडियाज लास्ट एम्पायर अशोका. सम्राट अशोकाचं सुंदर आणि ओरिजिनल चरित्र चार्ल्स एलन नावाच्या इंग्लंडच्या इतिहासकाराने लिहिलेलं आहे. सम्राट अशोकाचा खराखुरा इतिहास जर आपल्याला वाचायचा असेल किंवा समजून घ्यायचा असेल तर चार्ल्स एलनचं पुस्तक आपण वाचलं पाहिजे. सम्राट अशोकाचा आणखी खराखुरा इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर श्रीलंकेचा एक आणखी इतिहासकार आहे पॅट्रिक ऑलिव्हेल. पॅट्रिक ऑलिव्हेल आणि चार्ल्स एलन यांचाच सम्राट अशोकाचा इतिहास आपण वाचला पाहिजे. तर आजच्या या जनरल कनिंघम यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणखी एक इतिहासकार आहे आणि पुरातत्वविद आहे आणि संशोधक आहे, इतिहास संशोधक, त्याचं नाव आहे वॉल्टर स्पिंक. हा वॉल्टर स्पिंक हा मिशिगन युनिव्हर्सिटीचा म्हणजेच प्रोफेसर होता. हा वॉल्टर स्पिंक 17 वर्ष त्यांनी अजंठा वेरूळच्या बौद्ध लेण्याचं संशोधन केलं. 17 वर्ष अजंठा बौद्ध आणि वेरूळच्या बौद्ध लेण्याचं संशोधन करणं साधी गोष्ट नाही. 17 वर्ष त्यांनी निष्कर्ष काला संशोधन केलं आणि त्यांनी कमीत कमी 18 पुस्तकं ग्रंथ त्याच्यावर लिहिली. अजंठा हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ही 18 पुस्तकं अंग्रेजीमध्ये आहे, त्याचं हिंदी आणि मराठी अनुवाद व्हायचा आहे. हा वॉल्टर स्पिंक इतका जिज्ञासू होता, इतका त्याला बौद्ध धर्माची गोडी होती की त्याने 17 वर्ष अजंठा आणि वेरूळच्या बौद्ध लेण्याचे संशोधन केलं आहे. वॉल्टर स्पिंकनं जोगेश्वरीची बौद्ध लेणी असेल, मुंबई किंवा घारापुरी बौद्ध लेणी असेल आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरगडची बौद्ध लेणी असेल याचं सुद्धा संशोधन केलेलं आहे. वॉल्टर स्पिंक हे स्वतः माहूरगडच्या बौद्ध लेण्यांना त्यांनी भेट दिलेली आहे की माहूरगड ह्या प्राचीन बौद्ध गुफा आहे. हे वॉल्टर स्पिंक यांनी पहिल्यांदा माहूरगड बौद्ध लेण्यांना भेट देऊन जगासमोर आणलेला आहे. आणि फ्रान्सिस बुकानन हा जो फ्रान्सचा इतिहासकार आहे त्यांचं एक पुस्तक आहे सोसिओ कल्चरल हिस्ट्री ऑफ गया. त्यानंतर त्यांनी गयाचा आणि जहानाबाद जिल्ह्याचा सुद्धा इतिहास त्या ठिकाणी फ्रान्सिस बुकानननं लिहिलेला आहे. तर आपण पुन्हा सर अलेक्झांडर कनिंघमचं जे महत्व आहे, त्यांचं योगदान आहे ते आपण समजून घेऊया की सर अलेक्झांडर कनिंघमनी जी काही पुस्तकं लिहिली आहे, अत्यंत महत्वाची पुस्तक आहे, ती आपण वाचली पाहिजे. ते पहिलं पुस्तक म्हणजे द भिल्सा टॉप. या ठिकाणी भिल्सा कोणाला म्हटलं आहे? सांचीचं प्राचीन नाव भिल्सा होतं. सांचीचा जो परिसर आहे ना, तसं त्याचं कोकणात बेट असंही नाव आहे प्राचीन, किंवा चेतियगर गिरी पर्वत म्हणतात, पण जुनं सांचीचं नाव काय होतं? भिल्सा. तर सर अलेक्झांडर कनिंघमचं म्हणजे जगासमोर 1850 मध्ये
त्यांनी सम्राट अशोकाचा जो 84,000 महास्तूपापैकीचा एक स्तूप होता, तो स्तूप म्हणजे कोणता, आता जगप्रसिद्ध आहे तो कोणता स्तूप म्हणून राहिलो मी, साचीचा महास्तूप जगासमोर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सर अलेक्झांडर कनिंघम. लक्षात ठेवायचं आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, द भिल्सा टॉप. या ग्रंथामध्ये त्यांनी जे काही साचीच्या महास्तूपावरचे जे शिल्प होते त्याची पेंटिंग सुद्धा काढलेली आहे. जगन्नाथपुरीमध्ये जे सध्याला जगन्नाथपुरीचं हे प्राचीन जे महाविहार होतं, तर या प्राचीन महाविहारामध्ये तुम्हाला ज्या 3 मूर्त्या दिसते का नाही, सुभद्रा, बलराम आणि कृष्णाच्या, या तीनही जे मूर्त्या तुम्हाला दिसते त्या साचीच्या तोरणद्वारावर काढलेले शिल्प आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं जगन्नाथपुरीमध्ये ज्या ब्राह्मणांनी जे बसवलेल्या मूर्त्या आहेत त्या कार्टून सारख्या दिसतात, कार्टून सारख्या. म्हणजे तुम्ही सुभद्रा, बलराम आणि कृष्णाची मूर्ती पहा, ते जगन्नाथ महाविहारातली ओडिसा राज्यामधली, तर त्याच्यामध्ये ज्या मूर्त्या दिसते ना लाकडापासून बनवल्या, त्या ब्राह्मणांनी ज्या बनवल्या म्हणतात ना, त्या बनवल्या, ती शिल्पकला ही आपलीच आहे. लक्षात घ्या, त्याची पेंटिंग द भिल्सॉट ऑफ या ग्रंथामध्ये काढलेली आहे. आणि ते कोण काढलेले आहे, सर अलेक्झांडर कनिंघम. त्या तीनही मूर्त्याची पेंटिंग जे कार्टून सारखे दिसते आहे ते साचीच्या तोरणद्वारावर शिल्पावर ते आधीच कोरलेलं होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. तर जे सर अलेक्झांडर कनिंघम यांनी लद्दाखचा सुद्धा इतिहास लिहिलेला आहे. त्यानंतर त्यांनी 3रं पुस्तक लिहिलं, टेम्पल आर्किटेक्ट ऑफ काश्मीर, म्हणजे काश्मीरचा सांस्कृतिक, बुद्ध धर्माचा आणि सामाजिक इतिहास सुद्धा लिहिलेला आहे. सर अलेक्झांडर कनिंघमचं आणखी एक महत्व म्हणजे तुम्हाला सांगतो की जगामध्ये बुद्धाचा चैत्य स्तूप पहिल्यांदा निर्माण झाला की सारीपुत्ताचा झाला? बुद्धाचं परिनिर्वाण आधी झालं का सारीपुत्ताचं? सारीपुत्ताचं परिनिर्वाण आधी झालं, महामोगलांचं परिनिर्वाण आधी झालं. तर लक्षात घ्यायचं आहे, जगामध्ये सारीपुत्ताचा महास्तूप नालंदा या ठिकाणी बांधण्यात आला होता. नालंदा, ज्या ठिकाणी सारीपुत्ताचा जन्म झाला, नालंदा, आता नालंदा विद्यापीठ आहे ना, तिथेच सम्राट अशोकांनी बुद्धाच्याही अस्थीवर, म्हणजे ते नालंदा विद्यापीठच म्हणजे तिथेच घर होतं कोणाचं, सारीपुत्ताचं. ज्या घरी जन्म झाला त्याच घरी त्यांचं काय झालं होतं, सारीपुत्ताचं परिनिर्वाण झालं होतं. बुद्धाकडून त्यांनी अनुमतीच घेतली होती. तर तिथं सम्राट अशोकांनी सारीपुत्तांच्या अस्थीवर म्हणजे नालंदाला त्याच्या जन्मगावी काय बांधलं होतं, शारीरिक स्तूप बांधला होता. स्वतः बुद्धानच तिथे आज्ञा दिलेली होती. तर सारीपुत्ताच्या ज्या अस्थी आहे त्या नालंदाला तर होत्याच, पण सम्राट अशोकांनी केवळ बुद्धाच्या महास्तूपावरच म्हणजे बुद्धाच्या शारीरिक धातूवरच स्तूप नाही बांधले, तर बुद्धाचे जे अंशी भिक्खू होते, अग्रश्रावक, बुद्धाचे जे प्रमुख अर्हत अंशी अग्रश्रावक भिक्खू होते, त्यांच्याही शारीरिक धातूंवर स्तूप बांधलेली होती. तर म्हणजे सारीपुत्तांचे जे शारीरिक धातू आहे, अस्थी आहे, त्या जशा नालंदाला होत्या तर तशाच अस्थी का नाही सम्राट अशोकांनी साचीच्या स्तूपापाशी महामोगलायन भंतेजीचा स्तूप आणि सारीपुत्त भंतेजीचा स्तूप हे दोनही डावा उजवा हात भगवान बुद्धाचे अग्रशिष्य भिक्खू सारीपुत्ताचा आणि महामोगलायांच्या अस्थी साचीला आहे. साचीच्या त्या स्तूपाच्या बाजूला जे 2 स्तूप दिसतात ना तुम्हाला, तिथं एका स्तूपामध्ये म्हणजे सारीपुत्ताच्या धातू आहे आणि एका स्तूपामध्ये महामोगलांचे आहे. कार्तिक पौर्णिमेला त्यांची रथयात्रा, मिरवणूक वगैरे निघत असते, तुम्ही कधी जाऊन पहा तिथं. म्हणजे साचीला म्हणजे साचीच्या स्तूपापाशीच सारीपुत्ताच्या आणि महामोगलांच्या अस्थी नाही, तर साचीच्या बाजूला सोनारी नावाचं स्तूप आहे. सम्राट अशोकांनी मला सोनारी, सतदारा, भोजपूर आणि अंधेर म्हणजे सारीपुत्ता आणि महामोगलायन यांच्या शारीरिक धातूंची स्तूपांची ही शोध जर कोणी केला असेल तर तोही सर अलेक्झांडर कनिंघम. लक्षात ठेवा, म्हणजे सारीपुत्तांच्या आणि महामोगलांच्या ज्या सोनारी, सतधारा हे साची जवळचे ठिकाण आहे, सोनारी, सतधारा, सारू मारूच्या ह्या सगळ्या सारीपुत्त महामोगलांच्या अस्थी बुद्धांच्या सोबतच जगासमोर जर कोणी उजेडात आणल्या असेल तर त्याच्यामध्ये योगदान कोणाचं आहे, सर अलेक्झांडर कनिंघमचं. इतकंच नाही तर सम्राट अशोकाचे जे धम्मदीक्षा गुरु आहे मोग्गलीपुत्त यांच्या शारीरिक धातू कुठे आहे, तर त्यांच्या शारीरिक धातू साचीपाशी एक ठिकाण आहे अंधेर नावाचं, त्या अंधेर नावाच्या ठिकाणी मोग्गलीपुत्त शारीरिक धातू जगासमोर आणण्याचं श्रेयही कोणाला जातं, सर अलेक्झांडर कनिंघम. दुसरी गोष्ट आपल्याला माहित आहे, भगवान बुद्धांचा पहिला शिष्य
पहिला अर्हत भिक्खू त्यांचं नाव आहे कौंडिन्य. या कौंडिन्य भिक्खूंच्या शारीरिक धातू कुठे आहे? कौंडिन्य भिक्खूंच्या शारीरिक धातू साचीच्या स्तूपापाशी सोनारी नावाचा महास्तूप सम्राट अशोकाने बांधला होता. म्हणजे साची पासून केवळ 12 किलोमीटर आहे सोनारी नावाचं ठिकाण. सोनारीच्या ठिकाणी कौंडिन्य अरहंत भंतेजी बुद्धाचा जो शिष्य आहे, प्रथम शिष्य, त्यांच्या शारीरिक धातू सोनारीला ठेवलेले आहे. या कौंडिन्य भंतेजींच्याही अस्थी जगासमोर आणण्याचं काम कोणाला जातं? श्रेय सर अलेक्झांडर कनिंघम. बघा, तथागत बुद्धांच्या अस्थी, सारीपुत्त महामोगलांच्या अस्थी, कौंडन्य भिक्खूंच्या अस्थी, आणि दुसरी गोष्ट मी आता जे नाव सांगितलं सम्राट अशोकाचे धम्मदीक्षा गुरु कोण? मोगलीपुत्त तिस्स यांच्याही अस्थी जगासमोर आणण्याचं काम श्रेय कोणाला जातं? सर अलेक्झांडर कनिंघम. बघा, एक भारतीय व्यक्ती करू शकत नाही, ते एका विदेशी व्यक्तीनं केलेलं आहे. आणि सर अलेक्झांडर कनिंघमचं अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे, ते आपण प्रत्येकाने वाचलं पाहिजे. त्याचा हिंदी अनुवाद आहे द एसियंट हिस्ट्री ऑफ जिओग्राफी ऑफ इंडिया. हे पुस्तक आपण म्हणजे सर अलेक्झांडर कनिंघमचं वाचलं पाहिजे. तर सर अलेक्झांडर कनिंघमचं सगळ्यात महत्वाचं संशोधन म्हणजे त्यांनी तक्षशिला असेल, तेल्हारा बौद्ध विद्यापीठ असेल, आजचं जे श्रावस्ती जेतवन असेल, साची असेल, कौशांबी असेल, संकिसा असेल, धामनेरच्या बौद्ध गुफा असेल, किंवा आपल्या महाराष्ट्रामधील पवनीचा बौद्ध स्तूप, इथे सुद्धा सर अलेक्झांडर कनिंघम आणि हेनरी कजिन्स आणि जोसेफ बेगलर आणि सर अलेक्झांडर कनिंघमनच पवनीचा जो बौद्ध महास्तूप आहे का नाही आपला भंडारा जिल्ह्यातला, हेही सर अलेक्झांडरनं शोध केलेला आहे. आणि सर अलेक्झांडर कनिंघम आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेले आहे. नागभीड, आता नागभीड म्हणजे काय? नाग हे लोक प्राचीन बुद्धिस्ट लोक होते, नाग हे राजे लोक होते, तर म्हणून ते नागपूर, नागभीड आहे ना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, नागभीड जिल्हा. तर नागभीड जिल्ह्यापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेलं देवटेक नावाचं ठिकाण आहे. देवटेक, या देवटेकला सम्राट अशोकांचा शिलालेख सापडलेला आहे. सध्याला तो सेंट्रल म्युझियम नागपूरला ठेवलेला आहे. त्याच्यावर सम्राट अशोकांनी पहिलं शील सांगितलेलं आहे, प्राण्याची हत्या करू नका. म्हणजे बुद्धाचं पंचशिलातलं पहिलं सील देवटेकच्या त्या शिलालेखांवर पाली प्राकृत मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे देवटेक, नागभीडच्या देवटेकच्या सम्राट अशोकाच्या त्यांच्या धम्म महामात्राच्या शिलालेखाचा शोध जर कोणी घेतला असेल तर तो म्हणजे सर अलेक्झांडर कनिंघम आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी मित्र होते जोसेफ बेगलर. लक्षात घ्यायचं आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मग राहिली गोष्ट की सर अलेक्झांडर कनिंघम त्यांनी हे खोज कशावरून घेतलेली आहे, त्यांना ते कसं माहित पडलं? तर त्यांनी जे चीनी बौद्ध भिक्खू जे 3 प्रवासी आले होते, फाययान 5व्या शताब्दीमध्ये, 7व्या शताब्दीमध्ये युआनशांग, इत्सिंग, हायचो यांचे चीनी बौद्ध भिक्खूंचे पुस्तक सर अलेक्झांडर कनिंघम यांनी ती वाचून काढली आणि त्याच्यावर ते मोजमाप केलं, किती अंतरावर काय आहे, किती अंतरावर काय आहे, श्रावस्ती कुठे आहे, कोणत्या दिशेवर आहे, किती महास्तूप आहे. या चीनी बौद्ध भिक्खूंच्या पुस्तकांच्या वर्णनावरून सर अलेक्झांडर कनिंघमने हे सगळे तक्षशिला, नालंदा, हे सर्व बौद्ध स्थळ, कौशांबी, संकिशा, हे सर्व स्थळ कोणी शोधून काढले? सर अलेक्झांडर कनिंघम. आता येणारी पौर्णिमा कोणती आहे? 1 तारखेला माघ पौर्णिमा आहे. भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा कुठे केली? वैशालीला केलेली आहे. कुठे केलेली आहे? भगवान बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा माघ पौर्णिमेला वैशालीला केलेली आहे. आता वैशालीला भगवान बुद्धांनी अलविदा होत असताना वज्जी आणि त्या लिच्छवी राजांना, वैशालीच्या लोकांना आपलं भिक्षा पात्र दान केलेलं होतं निशाणी म्हणून. आणि त्या वैशालीच्या वज्जी लिच्छवी राजांनी वैशालीच्या जवळ केसरिया नावाचा महास्तूप, जगातील सर्वात मोठा महास्तूप केसरिया महास्तूप हा वैशालीमध्ये आहे, समजलं का? आणि तो केसरिया महास्तूप कोणी बांधला? सम्राट अशोकांनी. आता तो कशावर बांधला? बुद्धाच्या भिक्षा पात्रावर तो बांधला. म्हणजे पारिभौगिक स्तूप म्हणजे काय? पारिभौगिक स्तूप म्हणजे बुद्धाच्या चिवरावर, भिक्षा पात्रावरही वस्तूंवर सुद्धा स्तूप बांधण्याची परंपरा होती. पारिभौगिक स्तूप म्हणजे बुद्धाने, अरहंत भिक्खूने उपभोगलेल्या वस्तू. समजलं तुम्हाला? शारीरिक स्तूप म्हणजे काय? बुद्धांच्या आणि अरहंत भिक्खूंच्या शारीरिक धातू असती, आणि
उद्देशिका स्तूप म्हणजे काय, तर बुद्धाने या ठिकाणी वर्षावास केला, या ठिकाणी थांबले, या ठिकाणी हा उपदेश केला, या सूत्राचा उपदेश केला, म्हणून तो उद्देश समोर ठेवून त्याला उद्देशिका स्तूप म्हणतात. आणि मनोती स्तूप म्हणजे ओटीव स्तूप, जे छोटे छोटे स्तूप असतात प्रतीक पूजा म्हणून त्याची केली जातात. नंतर या मनोती स्तूपाचं शिवलिंगामध्ये रूपांतर झालंय, मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे. तर गोष्ट आहे की तथागत बुद्धांनी आपलं भिक्षापात्र माघ पौर्णिमेला कुठे दान केलं, वैशालीला. तर तिथं स्तूप बांधला होता. पहिल्यांदा वैशालीच्या लिच्छवी वज्जी लोकांनी मातीचा स्तूप बांधला होता त्या स्तूपावर, म्हणजे मातीचा स्तूप. कोणी, वैशालीच्या लिच्छवी वज्जी राजे लोकांनी. आता तो मातीचा स्तूप काही नंतरच्या काळामध्ये मातीच्या स्तूपावर मग सम्राट अशोकांनी काय केल्या, विटांचा महास्तूप बांधला आणि नंतर अनेक राज्य लोकांनी त्याच्यावर स्तूप बांधला. आता ते भिक्षापात्र जेव्हा सम्राट कनिष्काचा काळ आला, बौद्ध सम्राट कनिष्क जेव्हा त्याचा काळ आला, तर तेव्हा ते पाटलीपुत्र मथुरेला होते. कोण, सम्राट कनिष्क. तर सम्राट कनिष्कानं वैशालीचं ते भिक्षापात्र, जसं सम्राट अशोकांनी 8 महास्तूपातल्या बुद्धाच्या शारीरिक धातूवर 84,000 स्तूप बांधले, तशाच पद्धतीनं सम्राट कनिष्काने काय केलं, वैशालीच्या केसरियाचा या ठिकाणचा जो भगवान बुद्धाचं जे भिक्षापात्र होतं, ग्रेनाइट पत्थर मधलं 400 किलोचं होतं, ते प्रतिकात्मक होतं. ते भिक्षापात्र म्हणजे एवढं मोठं 400 किलोचं वजनदार भिक्षापात्र बुद्ध कसे काय वापरू शकतात, तर ते 400 किलोचं भिक्षापात्र सम्राट कनिष्काने वैशाली केसरियावरून पाटलीपुत्राला आणलं आणि पाटलीपुत्रावरून ते पाकिस्तानला नेलं, गांधार देशात. पाकिस्तानला म्हणजे पेशावर, पुरुषपूरला सम्राट कनिष्काची तीही राजधानी होती, प्रांतिक राजधानी. तर तिथं त्याने स्तूप बांधला. तर हे जनरल कनिंगम असं म्हणतो 1880 मध्ये आणि 81 मध्ये खंड क्रमांक 16 मध्ये त्यांनी पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांचा, की भगवान बुद्धाचे जे वैशालीचे जे भिक्षापात्र आहे ते सम्राट कनिष्काने गांधार देशामध्ये आणलेलं होतं आणि वैशालीचं ते भिक्षापात्र, बुद्धाचं भिक्षापात्र गांधार देशामध्ये होतं, असं कोण म्हणत आहे, जनरल कनिंगम. आणि कनिंगमनं ते भिक्षापात्र बघितलेलं होतं. आता ते अफगाणिस्तानच्या काबूलच्या म्युझियम मध्ये, नॅशनल म्युझियम मध्ये ठेवलेलं आहे भगवान बुद्धाचं प्रतिकात्मक भिक्षापात्र. आता तथागत भगवान बुद्धाचं एक भिक्षापात्र मुंबईला सापडलेलं आहे, सोपाऱ्यामध्ये. आता तसंही म्हणतात, ते मातीचं आहे, पण हे जे आहे हे ग्रेनाइट हिरव्या पत्थरामधलं आहे आणि 400 किलोचं भिक्षापात्र आहे. आता तुम्ही कमाल करा की ते 400 किलोचं भिक्षापात्र बुद्ध कसे काय वापरत असतील, पण ते प्रतिकात्मक म्हणून बुद्धानं ते बनवलेलं आहे. आता त्याच्यावर जर आपण विचार केला तर सम्राट कनिष्काने गांधार शिल्पकलामध्ये ते भिक्षापात्र त्याचे काही सैनिक उचलताना शिल्पकलेमध्ये सापडलेले आहे. गांधार म्हणजे भिक्षापात्राचा आकारही तसाच आहे. तर भगवान बुद्धांचं जे वैशालीचं भिक्षापात्र आहे हे कनिंगमलाच जगासमोर गांधार देशामध्ये आहे, असं जगासमोर पहिल्यांदा आणणारे कोण आहे, सर अलेक्झांडर कनिंगम. तर या आणि अत्यंत महत्वाचं आहे, आता आपण सरळ सर अलेक्झांडर कनिंगमचं जे योगदान आहे ते आपण समजून घेऊया, आणि ते म्हणजे महाबोधी महाविहाराच्या संदर्भाने. आणि या ठिकाणी मी थांबतो. तर पहिल्यांदा म्हणजे जेव्हा सर अलेक्झांडर कनिंगम हे जेव्हा महानिदेशक होते, जनरल होते आणि पुरातत्वविद होते, तर त्यांनी पहिल्यांदा तथागत भगवान बुद्धांनी आपला पहिला धम्म उपदेश कुठे केला, सारनाथला. कुठे केला, प्रथम वर्षावास कुठे केला, सारनाथला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचं भाषण कुठचं आहे, सारनाथच आहे. तर लक्षात घ्या, 1836 मध्ये सर अलेक्झांडर कनिंगम यांनी 1836 मध्ये पहिल्यांदा सारनाथ, वाराणसी जवळचं सारनाथ हे बौद्ध स्थळांचं पहिल्यांदा उत्खनन केलेलं होतं. म्हणजे बोधगयाचं उत्खनन आधी की सारनाथचं आधी, तर सर अलेक्झांडर कनिंगमनं पहिल्यांदा जर उत्खननाची सुरुवात कुठून केली असेल तर ती सारनाथ पासून, कारण बुद्धाचं पहिलं स्थळच ते आहे ना, बुद्धाचा पहिला उपदेश. तर सारनाथला तुम्हाला माहित आहे तथागत भगवान बुद्धांचं मूलगंधकुटी महाविहार असेल, धम्मेक स्तूप असेल किंवा धम्मराजिका महास्तूप असेल किंवा कुमारदेवी जी गहडवाल वंशाची महाराणी आहे, सम्राट जयचंदाची दादी वाराणसीची आणि तिचं माहेर होतं बोधगया शहर, कुमारदेवी गहडवाल हिनं 9 मजल्याचं धम्मचक्र जीन बुद्ध विहार बांधलं होतं. कुठे, सारनाथला 9 मजल्याचं.
तर ती सम्राट जयचंदची दादी होती, तिचं जे विहार आहे, किंवा वाराणसीच्या गंगा नदीच्या किनारी 2 महाविहार जी फाह्यांना युवानशाहनं पाहिली होती. आनंदवन नावाचं महाविहार, आता तिथं विश्वनाथ नावाचं मंदिर बनवलं गंगा नदीच्या काठी वाराणसीला. आणि ज्ञानवापी जे महाविहाराचा वाद चालू आहे ना, तेही महाविहार म्हणजे ज्ञानवापी महाविहार आणि आनंदवन महाविहार हे सुद्धा म्हणजे सम्राट जनरल कनिंघमनं शोध दिली होती. पण ते आता त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे, पण ते त्यांनी त्या ग्रंथाच्या आधारावर त्यांचा शोध घेतला. आता पहिल्यांदा जेव्हा सर जनरल कनिंघम जेव्हा सारनाथला आले, कोणतं साल आहे ते 1836 मध्ये, तर त्यांनी बघितलं, काय बघितलं, जे आता 4 तोंडाची सिंह मुद्रा आहे का नाही तुम्हाला सारनाथच्या म्युझियम मध्ये दिसते, ते भारताचं राज्यचिन्ह आहे, राष्ट्रचिन्ह आहे. कोणतं? 4 तोंडाची सिंह मुद्रा. आता ती सारनाथच्या म्युझियम मध्ये ठेवलेली आहे. तर ज्यावेळी त्यांनी सारनाथला भेट दिली सर अलेक्झांडर कनिंघमनं, त्या ठिकाणी सारनाथचा जो धम्मेक स्तूप आहे, जे परिसर आहे, त्या ठिकाणी डुकरं फिरत होते, जंगल वाढलेलं होतं, गवत वाढलेलं होतं, लोक तिथं संडासला जायचे. कुठे? त्या सारनाथच्या त्या स्थळामध्ये. बघा किती घाण होती. आणि सर अलेक्झांडर कनिंघम असं लिहिलेलं आहे त्यांच्या ग्रंथामध्ये, जेव्हा मी त्याला भेट दिली तर तिच्या संपूर्ण म्हणजे सम्राट अशोकाचा धम्मराजिक स्तूप, धम्मेक स्तूप, चौकंडी स्तूप, मूलगंधकुटी महाविहाराच्या स्तूपांचे आणि विहाराचे जे सुंदर सुंदर बुद्धाच्या मूर्ती काढलेले, नक्षीकाम केलेले बुद्धांचे शिल्प म्हणजे दगडाचेही शिल्प आणि सम्राट अशोकाने बांधलेल्या स्तूपांच्या विटा सारनाथच्या त्या जगत सिंग नावाच्या ब्राह्मणानं आणि चेत सिंग नावाच्या ब्राह्मणानं वाराणसीच्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर जेवढे काही ब्राह्मणाचे मंदिरं दिसते का नाही तुम्हाला जुन्या, गंगा घाट आहे ना ते वाराणसी काशीचा गंगा घाट, लोक तिथं जातात. त्या ठिकाणी मणिकर्णिका घाट आहे, रामनगर किल्ला आहे, किंवा त्या ठिकाणी गंगा घाट आहे. आणि ब्राह्मणाचे जेवढे काही जुने मंदिर आहे आणि किल्ले आहे आणि ब्राह्मणाचे जेवढे काही जुने घर आहे गंगा नदीच्या किनाऱ्यावर, हे सगळेच्या सगळे सारनाथच्या बौद्ध स्तूपांचे, सम्राट अशोकाच्या स्तूपांचे आणि महाविहाराचे बुद्धाच्या शिल्प काढलेले दगड, मूर्त्याचे दगड जमिनीमध्ये त्यानं ते त्यांच्या भिंती बांधल्या, घर बांधल्या. एकूण 200 ते 300 घर सम्राट अशोकांच्या त्या स्तूपांच्या विटांचे, मूर्तीचे काढून त्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे बैलबंड्या रथानं ओढत कोणाला दिसलं? सर अलेक्झांडर कनिंघमनं ते चित्र पाहिलं की रथावर झुपून, घोड्याच्या रथावर झुंपून तो संपूर्ण त्या महास्तूपाच्या, धम्मराजिक महास्तूपाच्या विटा त्या विहाराच्या स्तूपा सारनाथच्या घेऊन जाताना दिसल्या. आणि त्यांनी मग ते खोजबीन केली. कोण? सर अलेक्झांडर कनिंघमनं. आज जे तुम्हाला 4 तोंडाची राजचिन्ह दिसते ते कोणाचं योगदान आहे? सर अलेक्झांडर कनिंघम. म्हणजे आजचं सारनाथ जे हे ठिकाण जर कोणामुळे वाचलं असेल तर ते कोणामुळे? सर अलेक्झांडर कनिंघम. भगवान बुद्धांचं आणखी एक ठिकाण आहे फरुखाबाद जिल्ह्यामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, ते म्हणजे संकिसा नावाचं ठिकाण. आता संकिसावर सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे. संकीच्या महास्तूपावर विसारी माता नावाचे देवीचं मंदिर बसवलेलं आहे. तर संकिसा हे सुद्धा जगासमोर आणण्याचं काम कोणी केलेलं आहे? सर अलेक्झांडर कनिंघम. भगवान बुद्धांचं आणखी एक बौद्ध स्थळ आहे, वत्स जनपदाची राजधानी होती. उदयन नावाचा राजा, सामावतीची कहाणी आणि मागंदियाची कहाणी, उदयन राजाची पत्नी सामावतीचं तुम्ही कहाणी ऐकली असेल. तर हे कौशांबी सध्या अलाहाबाद आणि प्रयागराजच्या कुंभमेळ्याच्या जवळ आहे. प्रयागराज हे बौद्ध स्थळ आहे, तर प्रयागराजच्या जवळच कौशांबी नावाचं जे स्थळ आहे, जिथं घोषिताराम महाविहार, कुकुटाराम महाविहार, पावारिकाराम महाविहार आणि सुस्वर नावाचं महाविहार बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाला दान केलं होतं. घोषित सेठ, कुकुट सेठ आणि पावारी सेठ हे श्रेष्ठी होते कौशांबीचे, ज्यांनी बुद्धाला बौद्ध स्तूप म्हणजे हे विहार दान केले. तुम्हाला माहित असेल भगवान बुद्धाला शहदाचं दान कुठं केलं होतं? माकडाने शहदाचं दान केलं होतं, ते कौशांबीच्याच सुस्वर बुद्ध विहार. म्हणजे घोषिताराम, कुकुटाराम, पावारिकाराम आणि सुस्वराराम नावाचं हे जे बौद्ध महाविहार आहे उदयन राजाचे, हे कौशांबी जर जगासमोर आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सगळ्यात मोठं योगदान आहे सर अलेक्झांडर कनिंघम. आता जाता जाता म्हणून तेच सांगतो की जगामध्ये सगळ्यात सुंदर शिल्पकला असलेलं 84,000 महास्तूपांपैकी सांचीच्या महास्तूपासारखं सुंदर असलेलं महास्तूप, ज्याची खोजबीन जगामध्ये फक्त पवनी आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये सांचीच्या महास्तूपांचे शिल्प आणि भरहूत म्हणजेच भारत,
भरऊत या स्तूपावरच भारत हा शब्द अपभ्रंश झालेला आहे. तर हे भरऊत कुठं आहे? सध्या मध्य प्रदेशमध्ये आहे आणि सतना जिल्ह्यामध्ये. भरऊतचे शिल्प जगामध्ये एवढे प्रसिद्ध आहे, त्याच्यासारखी शिल्पकला जगामध्ये कुठेच नाही. म्हणजे साचीचे आहेच, पण सगळ्यात सुंदर शिल्पकला, नक्षीकला, बुद्धाच्या आईचं शिल्प, हे सगळ्यात सुंदर शिल्प म्हणजे भरऊतच्या स्तूपाचं. आता हे भरऊतचे शिल्प महास्तूपाचे म्हणजे जेव्हा सर अलेक्झांडर कनिंघम आणि जोसेफ बेगलर यांनी पहिल्यांदा जेव्हा ते 1813 मध्ये ते इथं गेले भरऊतला. आता भरऊत हे स्तूप साचीच्या ठिकाणच्या जवळपास आहे सत्याला. तर तिथे त्यांनी बघितलं की तिच्याही त्या भरऊतच्या बौद्ध स्तूपांचेही महास्तूपांचे जे अशोकांनी बांधलेला होता आणि सातवाहन राजांचं योगदान होतं, सुंग आणि गुप्त राजांचं योगदान होतं. तर तिथल्याही विटा तिथले लोक नेत होते अध्ययनात. त्यानं बघितलं तिथच्या ज्या सतना भरऊत स्तूपांच्या विटा आणि भरऊत स्तूपांचे जे शिल्प आहे बुद्धांच्या मूर्तीचे, एकूण 200 घरं बांधले असेल त्या विटांनी. बघा म्हणजे सर अलेक्झांडर कनिंघम गेले तर त्यांनी बघितलं की तिथल्या सगळ्या विटा लोक स्तूपांचे आणि ते शिल्पकलाचे ते दगड आहे, सुंदर सुंदर नक्षीकाम केलेले, ते सर्व दगड लोकांना त्यांना नेताना दिसले. म्हणजे आजही भरऊतला कमीत कमी जे 200 घरं त्या ठिकाणी बांधलेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी भरऊतच्या विटांनी भरऊतच्या भरऊतचे जे महास्तूप आहे त्या महास्तूपाच्या विटा काढून त्या भरऊतच्या लोकांनी अज्ञानपणामध्ये 200 घरं बांधलेल्या. म्हणजे तुम्ही कल्पना करा. तर सर अलेक्झांडर कनिंघमनी काय केलं, तिथले सुंदर सुंदर शिल्प पाहिले भरऊतचे आणि त्यांनी काय केलं, ते कलकत्त्याला राहत होते. आज जे भरऊतचे महास्तूपाचे जे शिल्प आहे ते कलकत्ताच्या नॅशनल म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. आता ते स्तूपांचे ते तेवढे मोठे भारी भारी दगड, भरऊतच्या स्तूपाचे तेवढे भारी भारी दगड, इतके सुंदर नक्षीकाम आहे. काही अंग्रेज लोक बनवत होते विदेशात घेऊन जाऊ आपण विमानानं, पण सर अलेक्झांडर कनिंघम म्हणतात नाही, हे भारतातलं वैभव आहे, धम्म वैभव आहे, भारतातली शिल्पकला आहे, भारतातल्या बुद्ध मूर्त्या आहे, आपण बाहेर देशामध्ये न्यायच्या नाही. तर सर अलेक्झांडर कनिंघमनं काय केलं, त्या भरऊतचे जे शिल्पकला आहे स्तूपांच्या, त्याच्यासाठी त्यांनी रेल्वे काढली पहा जगामध्ये. म्हणजे रेल्वे म्हणजे भरऊत पासून तर कलकत्त्यापर्यंत रेल्वे मार्ग निर्माण केला आणि त्या रेल्वेमध्ये टाकून, त्या डब्यामध्ये टाकून आज जे कलकत्त्यामध्ये जे म्युझियम मध्ये ठेवलेले आहे ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे द स्तूप ऑफ भरऊत. तर लक्षात घ्या, आज भरऊतच्या स्तूपाचे सुंदर नक्षीकाम केलेले शिल्प जर आज कलकत्त्यामध्ये जर सुरक्षित ठेवलेले आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान कोणाचं आहे? सर अलेक्झांडर कनिंघम. महान सम्राट अशोकांनी जे 84,000 महाविहारापैकी महाविहार बांधलं होतं ते म्हणजे संबोधी महाविहार. सम्राट अशोकांनी महाबोधी महाविहाराला त्यांच्या 10व्या शिलालेख मध्ये संबोधी स्थळ असं म्हटलेलं आहे. तर संबोधी स्थळाला 1880 मध्ये सर अलेक्झांडर कनिंघमनी खोज केलेली आहे. मी त्या ठिकाणी ते सांगतो आणि थांबतो. तर सर अलेक्झांडर कनिंघमनं 1880 मध्ये ते बोधगयेला आले आणि बोधगयेला त्यांनी 250 ठिकाणांची शोध केली. छोटे छोटे स्मारक त्यांनी जगासमोर आणलेले आहे. आणि सर अलेक्झांडर सगळ्यात महत्वाचं योगदान म्हणजे आज ज्या ठिकाणी म्हणजे आजच्या त्यांची जयंतीच्या निमित्तानं म्हणून तेच सांगतो की आजचं जे महाबोधी महाविहार होतं आणि ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमांनी सम्यक संबोधी प्राप्त केली होती, जे आज महाबोधी महाविहाराचा वाद चालू आहे. हे महाबोधी महाविहार आज जे कलश तुम्हाला दिसते महाबोधी महाविहार, सर अलेक्झांडर कनिंघम जेव्हा भेट दिली तर महाबोधी महाविहार, आज तुम्ही जर महाबोधी महाविहार बोधगयेचं पाहिलं तर तुम्हाला पूर्ण मोकळं दिसते, पण महाबोधी महाविहार पूर्ण कलश म्हणजे किती मोठा आहे ते महाबोधी महाविहार, ते पूर्ण कलश मातीनं बुजलेला होता. त्याचे जुने पोट आहे, त्याच्यावर गवत वाढलेलं होतं, झाडं वाढलेले होते, जंगल वाढलेलं होतं, तिथं डुकरं फिरत होते आणि तिथं जंगल झालेलं होतं. ते महाबोधी महार पूर्ण बुजून होतं मातीनं, काहीच दिसत नव्हतं तुम्हाला, त्याचे फक्त दगड आजूबाजूला दिसत होते. त्या जंगलामध्ये त्याचं शोधकाम जर कोणी केलं असेल 1880 मध्ये तर ते सर अलेक्झांडर कनिंघम. आज जे तुम्ही बोधगयाला जाता, श्रावस्तीला जाता, आज बोधगयेचं जे महाबोधी महाविहार तुम्हाला दिसते हे कोणामुळे? सर अलेक्झांडर कनिंघम त्यांनी ते खोजून काढलं आणि नंतर ब्राह्मणांनी त्याच्यावर काय केला?
कब्जा केला. जोपर्यंत गवत वाढून होतं, जंगल वाढून होतं, ते मातीनं पूर्ण बुजून होतं, त्या ठिकाणी जनावर फिरत होते, कोण जात नव्हतं, तोपर्यंत त्या महाविहाराचं काहीच केलं नाही. जेव्हा सर अलेक्झांडर कनिंघमनं ते जमिनीतून त्याचं उत्खनन केलं, पैसा लावला आणि नंतर ब्राह्मणांनी मात्र तिथं नंतर शिवलिंग बसवली, देव बसवले आणि तिथं त्यांनी ब्राह्मणांनी दुकान मांडलेलं आहे. पण बुद्ध अरे आणखी काय म्हणतात, बुद्ध आमचा आहे, बुद्ध विष्णूचा अवतार आहे. मग इतके दिवस तुम्ही महास्तूप महाविहार कसे काय जमिनीमध्ये ठेवले आहे की नाही? आणि जेव्हा ते सर अलेक्झांडर कनिंघम जमिनीच्या खालून त्याचं उत्खनन केलं तर त्याच्यावर काय टाकलं, मग त्यांनी कब्जा केलेला आहे. आजही तो कब्जा आहे, लक्षात घ्यायचा आहे. आणि आज जे तुम्हाला मी जाता जाता पण तेच सांगतो की आज जे बोधगयेचं तुम्हाला झाड दिसते, लोक त्याचं पान जरी भेटलं तरी लोक घरी घेऊन येतात. समजलं? ते ज्या झाडाखाली त्याची 5वी शाखा आहे तिथं आज जे तुम्हाला शाखा दिसते ना, ते महाबोधी महावीराची, बुद्धानं जे ज्ञान प्राप्त केलं, महाबोधी महावीराचे जे बोधी वृक्ष, जे पिंपळाचं झाड, ते त्याची 5वी शाखा आहे. शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मण राजानं त्याला जाळून टाकलं होतं. शशांक नावाचा बंगाली ब्राह्मण राजा, ज्यांनी बोधगयेचं झाड द्वेषातून जाळून टाकलं होतं. शशांक बंगाली ब्राह्मण पाल काळामध्ये, लक्षात घ्या. आणि सम्राट अशोकाची जी पत्नी होती तिस्सरक्षिता, तिनेही रागाद्वेषामध्ये त्या झाडाला कापण्याचा आदेश दिला होता. आता ते जे झाड आहे ते 5वी 6वी शाखा आहे, त्याच वंशज आहे ते बोधी वृक्ष. समजलं? आपल्याला माहित आहे की नालंदा बौद्धचे महाविहार आहे, नालंदा विद्यापीठ, हे काही तुर्की लोकांनी, मुसलमान लोकांनी जाळलेलं नाही. नालंदा बौद्ध विद्यापीठ शशांक नावाच्या बंगालच्या ब्राह्मण राजांनी जाळलेलं आहे. संपूर्ण बौद्ध विहार तुम्हाला माहित आहे, नालंदा बौद्ध विद्यापीठामध्ये 90 लाख पुस्तकं होते, 3 लायब्रऱ्या होत्या, 6 महिने जळत राहिलं. कोणतं? नालंदा विद्यापीठ. देश विदेशातील भिक्खू लोक शिकायला यायचे, 6 महिने जळत राहिलं. ते नालंदा बौद्ध विद्यापीठ शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मणानं जाळून टाकलं. मुसलमानांनी जाळलं नाही, मोहम्मद बख्तियार खिलजीनं जाळलं नाही. ते लामा तारानाथच्या पुस्तकामध्ये त्याचा आता उल्लेख आलेला आहे. संपूर्ण बुद्ध विहार आणि संपूर्ण बौद्ध विद्यापीठाची तोडफोड, नुसधूस आणि किंवा नासधूस म्हणा किंवा जाळपोळ जर कोणी केली असेल, ब्राह्मणांनी केली. त्यांची नावं आहे, मी ते सांगतो तुम्हाला. एक आहे शशांक नावाचा बंगाली ब्राह्मण, दुसरा आहे मिहिरकुल हुन, तिसरा आहे सुधन्वा आणि चौथा आहे काला पहाड. कालाचंद राय नावाचा बंगाली ब्राह्मण, ज्यांनी जगन्नाथपुरीचं कोणार्क महाविहार, जगन्नाथपुरीचं महाविहार, पुष्पगिरी, रत्नागिरी आणि ललितगिरी, ज्या ओडिसा मधले जेवढे काही वज्रे आणि बौद्ध विहार आहे त्याला जाळण्याचं, तोडण्याचं काम काला पहाड नावाच्या ब्राह्मणांनी केलेलं आहे. लक्षात घ्या. तर आज जे मी तुम्हाला सांगत आहोत, आज जे लोक बोधगयेचं जे बोधी वृक्ष पाहते का नाही, आज जे महाबोधी महावीराच्या लोक त्याला वंदन करतात, विदेशातले लोक वंदन करतात. बिहार टुरिझमचं ते सिम्बॉल आहे. कोणतं? बोधी वृक्ष. बिहार टुरिझमचं ते शिलालेख म्हणजे ते काय म्हणते, सिम्बॉल आहे बोधी वृक्ष. तर या बोधी वृक्षाला जगभरातले लोक वंदन करतात. तुम्हाला जाता मग तेच सांगतो, मी नेहमी ते सांगत असतो की सम्राट अशोकाने 84,000 महाविहार आणि महास्तूप बांधली ना, तर त्या 84,000 महाविहार महास्तूपापाशी सम्राट अशोकांनी 84,000 बोधिवृक्ष सुद्धा लावलेले होते. आणि सम्राट अशोकांनी आपल्या मुलाच्या सोबत म्हणजे महामहिंद्र आणि संघमित्राच्या सोबत बोधगयेचं बोधिवृक्ष दिलेलं होतं. संघमित्रानं श्रीलंकेची प्राचीन राजधानी अनुराधपूर या ठिकाणी ते झाड लावलेलं होतं. कोणा? संघमित्रानं. तर भारतामध्ये काय झालं, भारतामध्ये ते झाड होतं सम्राट कनिष्ठानं जे लावलेलं जे झाड होतं, म्हणजे जे झाड आज तुम्हाला दिसत आहे, तर हे जे झाड आहे, हे झाड आता जे तुम्हाला दिसत आहे ते सर अलेक्झांडर कनिंघमनं लावलेलं आहे. समजलं? त्याची शाखा म्हणजे स्वतः सर अलेक्झांडर कनिंघम संघमित्रानं नेलेलं श्रीलंकेचं त्यावेळेच त्या बोधिवृक्षाची शाखा, त्याची शाखा श्रीलंकेमधून मागून घेतली. त्या महाबोधी महावीराचं पहिल्यांदा उत्खनन केलं आणि त्यानंतर सर अलेक्झांडर कनिंघमनं श्रीलंकेवरून ते संघमित्राच्या बोधिवृक्षाची शाखा, जी बोधिवृक्षाची शाखा आपल्याला नागपूरच्या दीक्षाभूमीला आहे किंवा औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये बाबासाहेबांनी लावलेली आहे किंवा मुंबईच्या पॅगोडामध्ये, ते संघमित्राच्या बोधिवृक्षाची शाखा सर अलेक्झांडर कनिंघमनं भारतामध्ये मागितली ते झाड आणि ते महाबोधी महावीराच्या मागे लावलेलं आहे. आज जे झाड तुम्ही पाहता, लक्षात घ्या, आज जे बोधगया महाबोधी महावीराच्या मागे जे तुम्हाला बोधिवृक्षाचं झाड दिसते, पिंपळाचं झाड, हे सर अलेक्झांडर कनिंघमनं लावलेलं आहे. आता ते कसं काय लावलेलं आहे, कारण
ते झाड नैसर्गिक आपत्तीमुळे ते कोसळलेलं होतं, पडलेलं होतं आणि म्हणून त्यांनी ते झाड त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि लक्षात घ्या, सम्राट म्हणजे जनरल कनिंघमचं एक महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी ते झाड लावत असताना आणखीन 1891 मध्ये त्या ठिकाणी ते 5 वेळा नष्ट झालं होतं आणि ते झाड नैसर्गिक आपत्तीमुळे आज अनेक लोक त्या झाडाला वंदन करतात. अत्यंत महत्वाचं योगदान म्हणजे सर्व बौद्ध स्थळांची शोध तर त्यांनी केलेलंच आहे, परंतु महाबोधी महाविहार हे जागतिक धरोहर, जागतिक बौद्धांचा वारसा आणि त्या ठिकाणी असलेलं अत्यंत विश्ववंदनीय बोधी वृक्षाचं जे झाड आज ज्या ठिकाणी बोधगयेच्या महाबोधी महाविहारामध्ये आहे, श्रीलंकेहून मागितलं, ते झाड सुद्धा सर अलेक्झांडर कनिंघम मुळेच आपल्याला ते पाहायला मिळत आहे, त्याचं आपण दर्शन करत असतो. तर आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे या भारतामध्ये जाता जाता म्हणून तेच सांगतो की सर अलेक्झांडर कनिंघम हे पुरातत्व विभागाचे सरनिर्देशक होते, जनरल होते, कनिंघम होते आणि त्यांचं बुद्धावर खूप प्रेम होतं. सर अलेक्झांडर कनिंघमचं इतका जिज्ञासू माणूस होता, इतका सुंदर माणूस होता की त्यांनी बुद्ध जगासमोर आणलेला आहे. आता मात्र आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मध्ये जे लोक बसलेले आहे बघा, हे ब्रिटिश लोक बाहेर देशातले होते. जेम्स प्रिन्सेप, सर अलेक्झांडर कनिंघम ज्याची मी नावं घेतली आहे, हे इंग्रज लोक होते. आता हे साम्राज्यवादी होते, विदेशी लोक होते, पण ते लोक संशोधक होते, इतिहासकार होते, पण त्यांनी बुद्धाच्या मूर्तीला संरक्षित केलं. जगामध्येही बुद्धाच्या मूर्त्या त्यांनी नेल्या. भारतामध्ये सर्वात जास्त बुद्धाच्या मूर्त्या, भारतात कोणतंही म्युझियम पहा तुम्ही, सगळ्यात जास्त भारतातल्या सगळ्या म्युझियम मध्ये कोणाच्या मूर्त्या दिसते? बुद्धाच्या. आणि जगाच्या पाठीवरही काही लोकांनी, विदेशी लोकांनी बुद्धाच्या मूर्त्या, म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढे काही म्युझियम आहे, संग्रहालय आहे, तिथेही काय आहे? बौद्ध मूर्त्या सुरक्षित आहे. सुलतानगंजची 500 किलोची बुद्ध मूर्ती सुलतानगंज बिहारला सापडलेली आहे, बीई हॅरिसला सापडलेली आहे. रेल्वेचं उत्खनन करत असताना ती सुलतानगंजची बुद्ध मूर्ती, जशा बुद्धाच्या अस्थी विल्यम पेपेनं नेलेल्या बुद्धाच्या अस्थी सध्या आता दिल्लीला आणलेल्या आहे, त्याचप्रमाणे सुलतानगंजची तांब्याची सगळ्यात सुंदर अभय मुद्रा असलेली बुद्ध मूर्ती सुलतानगंजची, ती सध्याला इंग्लंडच्या बर्मिंगम म्युझियम मध्ये ठेवलेली आहे. ती सुलतानगंजची मूर्ती ही भारताकडे आली पाहिजे, याच्यासाठी बौद्धांनी प्रयत्न केले पाहिजे. जशा बुद्धाच्या अस्थी आल्या, जगातली सगळ्यात सुंदर अभय मुद्रा असलेली 500 किलोची तांब्याची एकमेव मूर्ती इंग्लंडच्या त्या बर्मिंगम म्युझियम मध्ये आहे, ती ही मूर्ती आणण्यासाठी बौद्धांनी प्रयत्न केले पाहिजे. तर 84,000, आता आपण तुम्हाला माहित असेल 2001 मध्ये ओसामा बिन लादेन हा तालिबानी माणूस होता, त्यांनी गांधार देशामधल्या, अफगाणिस्तान मधल्या बामियान प्रांतातल्या 3 बुद्धाच्या मूर्त्या तोडलेल्या होत्या, बॉम्ब लावून. सगळ्या जगाने पाहिलं ओसामा बिन लादेननं. पण त्या ज्या सम्राट कनिष्काने निर्माण केलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या बुद्ध मूर्त्या होत्या, त्या तालिबान ओसामा बिन लादेननं त्याचं म्हणजे त्याला विध्वंस केला. परंतु आता तालिबानच्या, अफगाणिस्तानच्या लोकांनी ठरवलं आहे की ज्या 3ही मूर्त्या नष्ट केल्या त्या पुन्हा त्या बांधत आहे. आता तालिबानचे, अफगाणिस्तान, पाकिस्तानचे जे मुसलमान लोक आहेत त्यांनाही माहित पडलं की आम्ही प्राचीन काळामध्ये बुद्धिस्ट होतो. त्याची साक्ष म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये एवढे काही म्युझियम आहे, म्हणजे भारतामध्ये जेवढ्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत तेवढ्याच बुद्धाच्या मूर्त्या पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या म्युझियम मध्ये भरलेल्या आहे. कारण पाकिस्तान, अफगाणिस्तान भारताचाच, जम्बूद्वीपाचाच एक भाग होता. आता त्या बघा, आहे ते लोक मुस्लिम लोक, ते प्राचीन काळातले बुद्धिस्टच होते, अफगाणिस्तान, पाकिस्तान मधले मुसलमान लोक, पण त्यांनाही बुद्ध मूर्तीचं महत्व कळलं. त्यांनी बुद्धाच्या मूर्त्या संग्रहालयामध्ये ठेवणं चालू केलं, नासधूस करत नाही. मुसलमान लोक त्यांनी नासधूस केलं, काही प्रमाणात केलं, पण आता मात्र ते बुद्धांच्या मूर्तीचं संरक्षण करत आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान तुम्ही कुठेही गेलं तर तुम्हाला बुद्ध मूर्त्या दिसते. जगातले लोक, बौद्ध लोक अफगाणिस्तान, पाकिस्तानला जातात तिथल्या बुद्ध मूर्त्या पाहिले, गांधार शैलीतल्या. पण भारतामध्ये जर बुद्ध मूर्ती लागली, विहार लागलं, तर बुद्धाच्या मूर्तीला शेंदूर लावते, चुनरी लावते. पण मुसलमान लोक ते करत नाही. त्यांनी केलं, पण आता मात्र ते करत नाही. आणि जाता जाता म्हणून आपल्या भारतामध्ये जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे, कार्ल्याची बौद्ध लेणी असेल किंवा लेण्याद्री शिवनेरीची बुद्ध लेणी असेल, भारतामध्ये जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे आणि महाविहार आहे, त्याच्यावर कब्जे कोणाचे आहे? ब्राह्मणांचे आहे. शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर सुद्धा ब्राह्मणांनी आता मंदिर उभं केलेले आहेत, तिथेही धंदे उभे केलेले आहेत. तर मग 1891 मध्ये देवमित्र अनागारिक धम्मपाल हे 1891 मध्ये श्रीलंकेचे आणि सर एडविन एर्नॉल्ड
हे इतिहासकार भारतामध्ये आले आणि त्यांनी हे महाबोधी महाविहार जगासमोर आणलेले आहे. आता महाबोधी महाविहार आणि बोधी वृक्ष जर जगासमोर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर अलेक्झांडर कनिंघम. म्हणून जाता तेच म्हणत आहो की आज देश विदेशामध्ये बुद्धाचा डंका आहे का नाही. आता ते आलोका नावाचं कुत्र्याचा एवढा मोठा सन्मान होत आहे, बौद्ध भिक्खूंचा, त्या कोरियन बौद्ध भिक्खूंचा एवढा मोठा सन्मान होत आहे, पण भारतामध्ये बुद्धाचा द्वेष केला जातो. तुम्ही पहा ते ख्रिश्चन लोक, वॉशिंग्टनचे, कोलंबियाचे, आफ्रिकेचे, अमेरिकेतले किती लोक रस्त्यावर भीड लागलेली आहे, ट्रॉफिक जाम आहे, बौद्ध भिक्खूंना वंदन करतात. लहान लहान लेकर आपण रोज मोबाईलवर पाहतो. किती बुद्धाचा सन्मान आहे. पण भारतामध्ये बुद्धाचा किती द्वेष केला जातो. बुद्धाच्या मूर्त्या तोडल्या जातात, बुद्धाच्या विहारावर कब्जे केलेले आहे, म्हणजे जिथं बुद्धाचं सर्व आहे. तर भारतामध्ये बुद्धाला विष्णूचा अवतार करूनच टाकलेला आहे. म्हणून इंग्रज लोकांचा ते एक गुन्हाच झाला. समजा कोणता गुन्हा, ब्राह्मणही विदेशीच आहे आणि इंग्रजही विदेशीच आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, इंग्रज जरी विदेशी असेल पण इंग्रज लोकांनी मात्र खूप मोठं योगदान केलेलं आहे. जगासमोर बुद्ध, जमिनी खालचा बुद्ध आणि सम्राट अशोक जर जगासमोर कोणी आणला असेल तर तो इंग्रज लोकांनीच आणलेला आहे. मला तर असं वाटतं की इंग्रज लोकांना ब्राह्मणांनी जे भारत देश सोडायला सांगितलं त्याचं म्हणजे इंग्रजाचं सगळ्यात मोठं गलती हेच झाली की त्यांनी हे बोधगया, सारनाथ हे सगळे बुद्धाच्या लेण्या, सगळे महाविहार, स्तूप जगासमोर आणले. हे एक कारण आहे की इंग्रजांना भगवण्यासाठी, जरी ते साम्राज्यवादी होते, इंग्रजांना भगवण्यासाठी म्हणजे बुद्ध त्याने जगासमोर आणला. हे इथल्या ब्राह्मणांना आवडलं नाही. हे बोधगया, सारनाथ हे सगळं श्रावस्ती हे इंग्रजांनी जगासमोर आणली. सर अलेक्झांडर कनिंघम, जेम्स प्रिन्सेप यांनी आणली. लेण्या जगासमोर आणल्या. हेच ब्राह्मणांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांना देश सोडण्यासाठी भाग पडलेला आहे. म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे. सम्राट अशोकांच्याही नंतर सावित्री आई, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा किंवा भीमा कोरेगावचे योद्धे सुद्धा इंग्रजांच्या लष्करामध्ये आहे ना, रामजी बाबा वगैरे. इंग्रजांमुळेच भारतामध्ये शिक्षण सुद्धा आलं. लॉर्ड मेकॅले नावाचा एक व्यक्ती ज्यांनी शिक्षण संस्था आणि इंग्रजी शिक्षणाचं महत्व भारतामध्ये वाढवलेलं होतं. म्हणून जगामध्ये बुद्ध विश्वगुरु आहे. भारत विश्वगुरु नाही, बुद्धालाच विश्वगुरु म्हणतात. बुद्धानेच नेतृत्व केलेलं आहे. म्हणून भारतामध्ये आज महाबोधी महाविहाराचा जो मुद्दा चालू आहे, हे महाबोधी महाविहार आणि महाबोधी महाविहाराचं ते बोधी वृक्ष विश्ववंदनीय हे जगासमोर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर अलेक्झांडर कनिंघमनं केलेलं आहे. या जमिनी खालीही बुद्ध आहे आणि जमिनीच्या वरतही बुद्धच बुद्ध आहे. ही बुद्धाचीच भूमी आहे आणि या बुद्ध भूमीमध्ये, या बुद्ध भूमीचं उत्खनन हा बुद्ध, हा सम्राट अशोक जगासमोर आणण्याचं श्रेय सर अलेक्झांडर कनिंघम यांनाच जातं. आज 23 जानेवारी सर अलेक्झांडर कनिंघम यांचा जयंती दिवस आहे. प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांनी सर अलेक्झांडर कनिंघम आणि जेम्स प्रिन्सेप ज्यांनी धम्मलिपी, सम्राट अशोकाची लिपी जगासमोर वाचून दाखवली, या जेम्स प्रिन्सेपची, सर अलेक्झांडर कनिंघमची जयंती प्रत्येक बुद्ध विहारात आणि झाली पाहिजे. या लोकांचा इतिहास जगाला माहित झाला पाहिजे. हे दोन लोक जर नसते तर बुद्ध आणि सम्राट अशोक जगाला दिसला नसता. तर या ठिकाणी सर अलेक्झांडर कनिंघम यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी मंगलाची कामना करतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.